असलेल्या सर्वांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। थँक्यू सो मच। पहिला डाव संपलेला आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय 6 धावांसाठी। हा मोठा टोला आलाय, आशा पल्लवित करणारा हा षटकार आहे, कारण धावसंख्या मोठी आहे, 92 धावांची चिरफाड करायची आहे आणि आजच्या दिवसातला या प्रीमियर लीगचा सर्वाधिक मोठा स्कोर MH50 फलटण या टीमने उभा केलेला आहे आणि त्या धावसंख्येची चिरफाड आता वेद वॉरियर्स या टीमला करायची आहे आणि हा बॉल पाठवलाय सीमा पार। बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला ढेबेवाडीचे सुनील सागावकर आणि दुसऱ्या बाजूला नितीन कुंभार ही जोडी मैदानाच्या आत। एका बाजूला गोशटवाडीचे राजेश कुराडे। अशी लढत पाहायला मिळेल। पंचाने सांगितलं दिशा आहे कराप्पा। हे दोन असे खेळाडू आहेत जे प्रतिभावंत आहेत। पण सुनील सागावकर यांचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार महत्वाचं आहे आणि अखेरकार आपल्या स्टाईलने हा फटका खेळलाय आणि याही बॉल वरती मोहर लागली आहे। सरळ 6 धावेंसाठी बॉल सीमा पार, धावा येतील 6। आलाय तो एक चांगला बहारदार षटकार। सुनील सागावकर तुफानासारखी बॅटिंग आणि याच नावाने त्यांना ओळखलं जातं आणि त्याच प्रकारे त्यांनी बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। राजेश कुराडे यांच्यावरती आक्रमण केलंय। पहिल्याच 5 बॉल मध्ये 20 कुठल्यात। राजेश कुराडे तयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। हाही बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे। सरळ 6 धावेंसाठी तू थोडासा सबर कर लिए, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है। आणि स्वतःची वेळ स्वतः आणलेली आहे मैदानाच्या आतमध्ये। तब्बल ठोकले 4 षटकार। 26 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये राजेश कुराडे यांच्यावरती भीषण हल्ला। आगा चापने देखा अंजाम अभी भी बाकी है। वेद वॉरियरची बॅटिंग अजून बाकी आहे। पहिल्या एका षटकाचा खेळ संपलाय। 26 धावा पॉवर प्लेचं षटक अक्षरशः फोडून काढलंय आणि 26 धावा कुठलेल्या आहेत वेद वॉरियर्स या टीमने। या मॅच मध्ये ती रंगत आहे, या मॅच मध्ये ती धमक आहे, या मॅच मध्ये चमक आहे, या मॅच मध्ये संघर्ष पराकोटीचा आहे, कारण सामना असाच रंगलेला आहे। मोठ्या धावसंख्येचा सामना। आता 24 बॉल 66 धावांची गरज आहे। पहिल्याच ओव्हर मध्ये कुठलेल्या आहेत धावा 26। वेद वॉरियर्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगची धमक दाखवताना एका बाजूला नितीन आणि एका बाजूला सुनील। सुनीलने 3 षटकार खेळले, नितीनने 1 षटकार खेळलेला, असं विश्लेषण आपण करूया। 24 बॉल 66 ची गरज। शंकर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत। स्ट्रायकर एंडला फलंदाज सुनील तयार, माफ करा नितीन यांनी हा बॉल जागेवरतून खेळलाय। क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल पकडण्याचा अंदाज चुकला। बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये अंदाजावरती अवलंबून आहेत। एखादा अंदाज चुकला ना जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी चुकत जातात। क्रिकेटमध्ये तसंच आहे, झेल घेण्याचा योग्य अंदाज तुम्हाला बांधावा लागतो। अंदाज ही तुमची कल्पना आहे, परंतु तुमच्या जीवनातला अनुभव हे तुमचं सत्य आहे आणि त्या अनुभवाची सांगडच घालावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला 27 धावा जीवनदान मिळालंय। स्ट्राईक वरती कोण आलाय तर ढेबेवाडीचा तुफान सुनील सागावकर। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मोठी उमेद। कठीण समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती आणि त्याच उमेदेवरती वेद वॉरियर्ससाठी हा सामना। सुनील सागावकर जागेवरतूनच बॉल टर्न करतायत आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे। सरळ 6 धावेंसाठी या बॉलची उडान, 6चा लगान वेद वॉरियर्ससाठी सुनील सागावकर यांचा। सुनील सागावकर मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावतायत। राजेश कुराडे यांनी जी बॅटिंग केली त्या बॅटिंगचं प्रतिउत्तर। आता सुनील सागावकर या नावाची सुनामी आली आहे आणि त्या सुनामीचा कहर पहा। पहिल्या डावामध्ये राजेश कुराडे नावाचं वादळ आलं होतं, आता दुसऱ्या डावामध्ये सुनील सागावकर या नावाच्या सुनामीचा उद्रेक झालाय आणि त्या धावा प्रथम आपण जाऊया। धावा धावफलकावरती आहे 33 धावा 0 गडी बाद। एका बाजूला शंकर यांच्यावरती भीषण हल्ला चढवला गेलाय। धावा आलेल्या आहेत
22 बॉल 59 धावेंची गरज आहे. सुनील सागावकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. जहा बडे बडे स्कोर होते ना वहा अच्छे खिलाडी खडे होते आणि मैदानाच्या आतमध्ये सुनील सागावकर लढतायत. एका बाजूला टीम MH50 फलटण या टीमला विकेटसाठी जाळं विणावं लागेल. महत्वाची विकेट कोणती आहे? सुनील सागावकर आणि सुनील कुंभार. जागेवरतून हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सुनील सागावकर मॅन फ्रॉम ढेबेवाडी. आणखीन एक बॉल पाठवलाय सीमा पार. सुनील सागावकर मैदानाच्या आतमध्ये विजय सारखी लकलकणारी बॅटिंग. 5 बॉल 5 षटकार सुनील सागावकर. 5 बॉल मध्ये 5 षटकार मारले सुनील सागावकर. 6वा मारतील का? आणि पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये एक अनोखा विक्रम रचतील का? जे बॉल सुनील सागावकर यांनी खेळले ना ते बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेले आहेत. 5 बॉल 5 षटकार. 30 वरती बॅटिंग करतायत. काय स्ट्राईक रेट आहे या खेळाडूचा. 39 धावा 0 गडी बाद. एका बाजूला शंकर यांना आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे. त्याचबरोबर दादासो जाधव यांचं आगमन आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत आणि त्यांना वाढदिवसाच्या आपण देऊया लक्ष लक्ष शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 6वा षटकार येणार का? सुनील सागावकर यांनी मारलेत पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल फेस करत असताना 6 षटकार. सुनील सागावकर यांच्या झुंजार खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. सुनील सागावकर 6 बॉल 6 षटकार मारलेत पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये. एक अनोखा विक्रम केलाय. पाटणचा तुफान मैदानाच्या आतमध्ये तुफान बॅटिंग करतोय. काय बॅटिंग केली आहे. विक्रम साळुंके यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीने आलेलं आहे. आणि 5 तुफानासारखी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा धावफलकावरती शंकर तयार. हाई बॉल पाठवलाय 7वा षटकार सुनील सागावकरच्या बॅट मधून. मित्रांनो बॅटिंग आवडली असेल ना तर सुनील सागावकर साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. पाटणचा तुफान मैदानाच्या आतमध्ये तुफानी बॅटिंग. आज कुछ तुफानी करते. याच विचारधारेने मैदानाच्या आतमध्ये सुनील सागावकर आले आणि तुफानी बॅटिंग केली आहे. 42 धावा 7 बॉल मध्ये. म्हणजे कमी बॉल मध्ये अर्धशतक येईल का याच्याकडे आता सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. 8 धावा दूर आहेत आणि काय बॅटिंग केली सुनील सागावकर. सुनील सागावकर आज रात्रीमध्ये सीमारेषेने बॉलला आपलंसं केलंय. एका बाजूला राजेश कुराडेने सीमारेषेला आग लावली. आता सुनील सागावकर सीमारेषेला आग लावतायत. सर्वाधिक जलद अर्धशतक पाटण तालुका प्रीमियर लीगचं होईल का? क्रिकेटच्या इतिहासामध्ये हा एक इतिहास रचला जाईल का? भवानीनगर सळवे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज या चांगल्या बॅटिंग साठी. विक्रम साळुंके यांच्या वतीने आणखी 100 रुपये आलेले आहेत. पारितोषिकांची उधळण आणि 8वा बॉल सीमारेषा पलीकडे 48 वरती बॅटिंग करतायत. 8 बॉल मध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अशा प्रकारचा विक्रम घडला की माहिती नाही, परंतु टेनिस बॉल क्रिकेट मध्ये हा विक्रम घडणार आहे. 8 बॉल मध्ये कुठलेले आहेत 48 धावा. 8 बॉल 48. सुनील सागावकर वाडी. हॅलो चेक. पप्पू पाटील यांच्या वतीने अर्धशतकी खेळी जर पूर्ण केली. 57 धावा आहेत 0 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 18 बॉल 35 ची गरज आहे. काही वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी येत आहेत. पप्पू पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. AB लकी यांच्या वतीने 500 रुपये. जर हा सामना वेद वॉरियर्सने जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे.
सुनील सागावकर यांच्यासाठी 48 वरती बॅटिंग करतात. 8 बॉल 8 षटकार. काय इतिहास रचला या पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. सर्वाधिक जलद अर्धशतक क्रिकेटच्या इतिहासामधील होईल का याची उत्कंठा आता शिगेला लागलेली आहे. 8 बॉल 8 षटकार मारलेत. आता 18 बॉल 35. एका बाजूला गोलंदाजीमध्ये प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल MH50 पलटण या टीमला. असं म्हटलं जाताना जहा कोशिशों का कद बडा होता है वहा नसीब को झुकना पडता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असे ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. प्रेक्षक वर्गांच्या नजरा या मॅच वरती खेळलेल्या आहेत कारण सामना तसाच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. काय संघर्ष आहे. 92 धावांचा पाठलाग करताना 2च ओव्हर मध्ये कुटलेले आहेत धावा 57. नाना गोटे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची उधळण कौतुकाची थाप खेळाडूंच्या पाठीवरती पडतीये. परंतु ओव्हर नंबर 3 साठी संजय देसाई यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आज पारितोषिकांची उधळण आहे. खेळही तसाच केलाय. बाबूराव पाटील यांच्यावरती आता फार मोठी जबाबदारी या ओव्हरची आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दर्द सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निकर जाता है आणि तो संघर्ष आज MH50 फलटणला करावा लागेल. कार्पेटचा फटका खेळला. 1 धाव काढून सुनील सागावकरांना स्ट्राइक दिलाय. सुनील सागावकर 9वा बॉल बाहेर पाठवणार का आणि वीरेंद्र सहवाग स्टाईल आपला अर्धशतक पूर्ण करणार का. सेल्फी साठी काही लहानगे मैदानाच्या आतमध्ये गेले. चिकू सेल्फी साठी गेलेले आहेत. आता तालुक्याचा खेळ आता बदलत चाललेला आहे. आता तालुक्याच्या खेळाला मोठी उभारी मिळते. आपण खुल्या गटामध्ये ज्या गोष्टी पाहतो ना त्या आता आपण तालुक्याच्या क्रिकेटमध्ये पाहतोय. प्रेक्षक वर्ग सेल्फी घेण्यासाठी चिकू मैदानाच्या आतमध्ये गेले होते. पाहे लहानगे पाहे छोटा लहानगा चिकू त्याचं नाव आहे आणि सेल्फी घेतोय सुनील सागावकर यांच्या सोबत. एकदा जोरदार टाळ्या. आज सुनील सागावकर पाटण तालुक्याचं तुफान मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एका बाजूला बाबूराव पाटील चांगला बॉल टाकलाय. मॅच खेचून आणतील का मॅच बनवतील का. हो आज बनवावंच लागेल. आज लढावं लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. एका बाजूला सुनील सागावकर बॅटिंग करतात. 48 वरती 8 बॉल खेळलेत. 8 षटकार मारलेत. बाबूराव पाटील तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. सुनील सागावकर यांचा बॉल हवेत आणि विकेटचं पतन. सुनील सागावकर निराश. अर्धशतकाने हुलकावणी दिली. 8 बॉल 8 षटकार मारले. 9वाही बाहेर मारायला गेले. लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागतोय. परंतु मित्रांनो सुनील